विरोधी पक्षनेत्यांनाही भाजपला एवढी कसली भीती? आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाकडे लक्ष वेधलं आणि महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस यांनी हवेच्या गुणवत्तेबाबत केलेले दावे वस्तुस्थितीपासून दूर असल्याचं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. संभाजीनगरमधील एका प्राणी निवाऱ्यात घडलेल्या क्रूर घटनेबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न 6 महिन्यांपासून प्रलंबित असून कर्जमुक्ती आणि लाडक्या बहिणींसारख्या निवडणूकपूर्व घोषणांची अंमलबजावणी न झाल्याबद्दलही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेता नसलेल्या या अधिवेशनावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि सरकार निवडणुकांनंतर नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. मुंबईतील चाळ रहिवाशांच्या वाहन पार्किंग आणि पागडी कायद्यातील सुधारणांबाबतीत त्यांनी भूमिका मांडली. आज आपल्या सर्वांना माहिती आहे, मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेला आठवण करून दिलेली आहे की जर तुम्ही खिडकीच्या बाहेर बघाल तर चारही बाजूला प्रदूषणच प्रदूषण आहे. खरं तसं पाहायला गेलं तर जिथे आपलं अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्राची राजधानी, हे असं वातावरण असताना, प्रदूषित सगळीकडे वातावरण असताना, मी हाच प्रश्न आयुक्तांना विचारला होता की हे प्रदूषण जे आपण गेले 3-4 वर्ष पाहतोय, सरकारकडून काही उत्तर येत नाही, तुमच्याकडून काही ठोस उपाययोजना होत नाहीयेत, नेमकं ह्या शहरात गुंतवणूक येणार कशी? कोणी नवीन आपण पाहतो की जे गुंतवणूक करायचं असेल किंवा राहायला यायचं असेल किंवा स्वतःच्या नागरिकांना देखील जो त्रास होत आहे, सर्दी असेल, खोकला असेल, व्हायरल असेल, जे काही बाकीचं होत आहे, ॲलर्जीचं जे काही सर्दी खोकला होत आहे, त्याच्यातून सुटकेचा एकच विषय आहे, तो म्हणजे तुम्ही ह्या प्रदूषणावर काहीतरी ठोस पर्याय काढणं. पण कुठेही अजूनही महानगरपालिकेकडून काही उपक्रम दिसत नाहीये, काही कार्यक्रम दिसत नाहीये, जाग आलेली देखील दिसत नाहीये. हे दुर्दैव आहे. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच मी आपल्या सर्वांसमोर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणलेलं आहे की एक पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना. संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ॲनिमल शेल्टरमध्ये जी घटना घडली तशी परत घडू नये आणि ज्यांनी जे काही क्रूर प्रकार त्या श्वानांवर केले असतील तसंच त्यांना, त्या लोकांना शिक्षा मिळावी बाहेर चौकात, ही मागणी केली. आदित्यजी, शहरातील लहान मुलं, वृद्ध आणि नागरिकांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम हवेच्या गुणवत्तेमुळे झालेला नाही, असा दावा पंकजा मुंडे यांनी केलेला आहे. आता हे पर्यावरण मंत्र्यांचं उत्तर आहे, पण मी एकच विनंती करेन त्यांना की छापील उत्तर जे शासनाकडून येतं ते वाचून दाखवण्याच्या आधी एकदा जे आम्ही एक प्रथा पाळत होतो की खरं काय आहे, कारण शासनाकडून उत्तर येतं हे खरे आहे, अंशतः खरे आहे, हे खरे नाही, असंच उत्तर येतं ते. आणि ते जे उत्तर आणि जे बाहेर वस्तुस्थिती आहे त्याच्यात जे अंतर असतं ना, ते काचेतून बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर बघितल्यानंतर जाऊन मिळेल. हो, मला वाटतं त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्र म्हणजे केंद्रात गृहमंत्र्यांचं घर, बस. मराठा आरक्षणाच्या संदर्भामधला जो निर्णय घेण्यात आला होता तो 6 महिने झाले तरी अजून प्रत्यक्षात आलेला नाही असं दिसतंय. एकंदर जी आरक्षण प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया होती ती काही तांत्रिक गोष्टींमध्ये अडकल्यामुळे ही सगळी प्रक्रिया खोळंबल्याचं आता समजलं. बघा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आरक्षणाचा विषय असेल किंवा मग कर्जमुक्तीचा विषय असेल, अशी कितीतरी घोषणा आम्ही निवडणुकीच्या आधी ऐकल्या होत्या. आता लाडकी बहिणीचं देखील काय झालंय, किती लाडक्या बहिणी त्याच्यातून कमी केलेल्या आहेत. आणि हेच आमचं सांगणं आहे की विरोधी पक्षनेता, कदाचित हे पहिलं बजेट सेशन असेल जिथे ना विधान परिषदेत ना विधानसभेत विरोधी पक्षनेता आहे. नेमकी भाजपला भीती एवढी का आहे, ह्याचं उत्तर तर मिळतच नाहीये. पण आता निवडणुका झाल्या म्हणजे सगळं काही स्थगित करायचं आणि आनंदात कारभार चालवायचा, अशी मनस्थिती आहे का? अशी मनस्थिती असेल तर हे पण सगळं गुंडाळा ना, आपण कशाला रोज रोज इथे येतोय मग? आदित्यजी, राज्यातील अल्पवयीन मुली ज्या आहेत त्या बेपत्ता होण्याचा गंभीर प्रश्न आज विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित केला. एक आकडेवारी समोर आलेली आहे, पण ही परिस्थिती पाहता संपूर्ण आणखीन चिंता वाढत चाललेली आहे. सगळ्या परिस्थिती चिंता वाढत चाललेली आहे, पण त्याच्यावर काही मंत्र्यांकडून उत्तर आलं का हे देखील आपण पाहिलं. नुसतं सरकारने नोंद घ्यावी असं वरतून आदेश आलेले आहेत, पण सरकारने नोंद खरोखर घेतली आहे का, काय उपाययोजना करणार आहेत, त्याच्यावर कुठेही काही आलेलं नाही. चाळीत राहणाऱ्या मुंबईकरांना वाहनं पार्किंग करण्यासाठी आता पालिका भूखंड आकारणार आहे. मेन म्हणजे चाळीत राहणारे जे नागरिक आहेत त्यांची वाहनं त्यांना त्या गल्ली बोळात लावता येणार नाही. हे सगळे चाळे करण्याच्या आधी जे चाळीत राहतात त्यांच्यासाठी आम्ही जे सेस नॉन सेस प्रॉपर्टीज आहेत, मुंबईत लाखो मुंबईकर
टेनेंट म्हणून राहतात. मग चाळींमध्ये राहतात, इमारतींमध्ये राहतात. काही चाळींची आपण जर परिस्थिती पाहिली तर खूपच एकदम भयानक झालेली, राहण्यासारखी नाहीये. पण हे महानगरपालिका जे चाळे करत आहे ना, त्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे आम्ही सांगतो की पागडीचा कायदा त्याच्यात बदलून जे टेनेंट्स आहेत, मग पागडीमध्ये असतील किंवा नॉनसेस प्रॉपर्टीज ह्या उपनगरात आहेत, सेस प्रॉपर्टीज शहरात आहेत, दोन्हीकडे हा कायदा आणा. तिकडे जे राहतात त्यांना पहिलं संरक्षण द्या, त्यांना तुम्ही एक ओळख द्या टेनेंट्स म्हणून. त्यांचे जे काही अधिकार आहेत ते नीट ठेवा तुम्ही आणि मगच पुढचा विचार करा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जो कायद्यात ती तरतूद आणलेली 79A आणि B ती अजूनही सुप्रीम कोर्टात आहे. त्याच्यासाठी केंद्र सरकारकडे किंवा आपल्या राज्य सरकारकडून त्या कोर्टामध्ये काही पाठपुरावा होतोय का? आपल्याला आठवत असेल, मी बैठक देखील मागितली होती मागच्या अधिवेशनात. आत्तापर्यंत त्यांना स्मरणपत्र लिहिले की अजून बैठक मिळालेली नाहीये. म्हणजे निवडणुका होऊन गेल्यानंतर जे मी परत तुम्हाला सांगतोय की एकंदर निवडणुका होऊन गेल्यानंतर मग शहरी लोक असो किंवा ग्रामीण लोक असो, एकंदर नागरिकांकडे लक्षच द्यायचं नाही. नुसतं VIP व्हिजिट होतील त्याच्यासाठी बॅनरबाजी करायची, पण नागरिकांकडे लक्षच द्यायचं नाही, असंच या सरकारने ठरवलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.